नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. येत्या 2 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे आणि हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आणि पवित्र मानला जातो. कारण दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला असं मानलं जातं. म्हणूनच हा दिवस त्यांचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. आणि हनुमानजी हे शक्ती, भक्ती आणि अढळ निष्ठेचे जिवंत प्रतीक मानले जातात. या दिवशी अनेक भक्त मारुती रायाची पूजा करतात, हनुमान चालीसा आणि सुंदरकांडाचे पठण करतात. कारण असं मानलं जातं की यामुळे जीवनातील अडचणी कमी होतात, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शनीसारख्या ग्रहांचे दुष्परिणामही कमी होण्यास मदत होते. भगवान हनुमानांना संकटमोचक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे त्यांच्या भक्तीने आणि उपवासाने मनातील भीती, दुःख आणि अस्वस्थता कमी होते आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू लागतात. हनुमानजी हे केवळ बलवान नव्हते तर अत्यंत बुद्धिमान आणि प्रभू श्रीरामांचे परमभक्त होते. आणि म्हणूनच रामनवमीपासून ते हनुमान जयंतीपर्यंतचा काळ हा श्रीराम आणि हनुमान यांच्या अतूट नात्याची आठवण करून देणारा आणि साजरा करणारा मानला जातो. हनुमान जयंतीचा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी वातावरणात विशेष सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे अनेकांचे मत आहे. आणि म्हणूनच या दिवशी उपवास, पूजा आणि काही सोपे उपाय पण श्रद्धेने केले जाणारे उपाय हे खूप प्रभावी ठरतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि श्रद्धेने करण्यासारखा उपाय सांगणार आहे जो तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी करू शकता. आणि यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, फक्त एका विशिष्ट झाडाला योग्य वेळी स्पर्श तुम्हाला करायचा आहे आणि त्यामागचा अर्थ आणि श्रद्धा समजून घेतली तर हा अनुभव अधिक सुंदर होऊ शकतो. तर या उपायाबद्दल कोणत्या झाडाचा संबंध आहे, कोणत्या वेळेत या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि काय करायचं आहे आणि यामागची पद्धत काय आहे, श्रद्धा काय आहे, याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा. तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तर तो अगदी सोपा पण श्रद्धेने केला तर खूप परिणामकारक म्हणजेच प्रभावी मानला जातो. आणि हा उपाय तुम्ही 2 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी येणाऱ्या हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय विश्वासाने करू शकता. या वर्षी चैत्र पौर्णिमेची तिथी 1 एप्रिलला सकाळी 7:06 सुरू होत आहे आणि 2 एप्रिलला सकाळी 7:41 समाप्त होत आहे. आणि उदय तिथीनुसार हनुमान जयंती 2 एप्रिललाच साजरी केली जाणार असल्यामुळे आपण जे काही उपाय किंवा ज्या काही सेवा करणार आहोत तर त्या या दिवशी करणे अधिक शुभ मानलं जातं. हा उपाय इतका प्रभावी मानला जातो कारण ज्या झाडाबद्दल आपण बोलणार आहोत त्या झाडामध्ये साक्षात भगवान हनुमानांचा वास आहे असं मानलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी या झाडाला फक्त स्पर्श केल्यानेही आयुष्यातील अडचणी कमी होतात, प्रगतीत येणारे अडथळे दूर होऊ लागतात आणि मनातील भीती किंवा नकारात्मकता हळूहळू कमी होते. श्रद्धेने केलेल्या या छोट्याशा कृतीचा परिणाम काही लोकांना लवकर जाणवतो असं सांगितलं जातं आणि म्हणूनच हा उपाय भक्तांमध्ये खूप जास्त लोकप्रिय आहे. असंही म्हटलं जातं की हनुमान जयंतीच्या दिवशी भगवान हनुमान पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांच्या अडचणी दूर करतात आणि जो कोणी या दिवशी श्रद्धेने त्यांची पूजा करतो, व्रत पाळतो किंवा साधी सेवा करतो त्याच्या जीवनातील अंधार दूर होऊन सकारात्मक बदल घडू लागतात. या दिवशी निसर्गातील काही गोष्टींमध्ये दैवी ऊर्जा अधिक प्रमाणामध्ये सक्रिय असते. विशेषतः काही झाडांमध्ये ही सात्विक शक्ती अनेक पटींनी वाढलेली असते आणि तीच सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो आणि त्याच्या प्रकाशात एक वेगळी शांतता आणि सकारात्मकता जाणवते.
म्हणून हा दिवस उपाय आणि साधनेसाठी, सेवेसाठी खूप खास मानला जातो. बऱ्याच लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की आपण इतकी मेहनत करतो, दिवस रात्र कष्ट करतो, पण तरीही पैसा टिकत नाही, घरात समाधान राहत नाही किंवा सतत काही ना काही अडचणी, वादविवाद, तणाव चालूच असतात. आणि कधी कधी यामागे नकारात्मक ऊर्जा, नजरदोष, पितृदोष, ग्रहदोष किंवा वास्तुदोष यासारख्या गोष्टी कारणीभूत असतात असं मानलं जातं. या सर्व गोष्टींमुळे आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात आणि मन अस्वस्थ राहतं. म्हणूनच अशा अडथळ्यांना दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो. हा उपाय केवळ आर्थिक किंवा मानसिक अडचणींसाठीच नाही. जर तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल आणि जो तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत असेल, तर अशा परिस्थितीतही हा उपाय उपयोगी मानला जातो. कारण भगवान हनुमान हे संकटमोचक आहेत. त्यांनी नेहमीच आपल्या भक्तांचे रक्षण केलं आहे आणि संकटांवर मात करण्याची शक्ती दिलेली आहे. म्हणूनच त्यांच्या कृपेने नकारात्मक प्रभाव कमी होतो असा विश्वास आहे. आता ज्या झाडाबद्दल आपण बोलत आहोत ते म्हणजे रुईचं झाड. आणि तुम्ही पाहिलं असेल की अनेक हनुमानांच्या मंदिरामध्ये हनुमानांच्या रुईच्या पानांची माळ जी आहे किंवा फुलं जी आहेत तर ती अर्पण केली जातात. कारण रुई हे त्यांना अतिशय प्रिय मानलं जातं आणि म्हणूनच या झाडामध्ये त्यांचा वास असल्याचा समज आहे. तर तुम्ही या हनुमान जयंतीच्या दिवशी श्रद्धेने रुईच्या झाडाला स्पर्श केला, त्यांची मनापासून पूजा केली, तर भगवान हनुमान तुमच्यावर लवकर प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत करतात असा भक्तांचा अनुभव आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडंसं लाल चंदन टाकून स्नान करायचं आहे. त्यामुळे भगवान हनुमानांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्हिटी आहे, तर ती सुद्धा यामुळे दूर होते. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. आणि हा उपाय तुम्हाला जेवढ्या सकाळी करता येईल तेवढ्या सकाळीच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगदी भर दुपारी हा उपाय तुम्ही करू नका. आणि जर सकाळी नाही जमलं तर मग तुम्ही सायंकाळी 4 वाजल्यानंतर सुद्धा हा उपाय करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे. मातीची पणती घ्या, त्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल घालायचं आहे. कापसाची वात लावून हा दिवा आणि हे जल घेऊन तुम्हाला रुईच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा त्या झाडाखाली, त्या झाडाच्या मुळापाशी प्रज्वलित करायचा आहे. बरेच जण पहा, दररोज नित्यनियमानं आपण ज्या प्रकारे तुळशीला दिवा लावतो अगदी त्याचप्रमाणे रुईच्या मुळापाशी सुद्धा बरेच जण दिवा लावत असतात. इतकं महत्त्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये रुईच्या झाडाचं सांगितलं गेलं आहे. आता तिथे हा दिवा तुम्ही लावल्यानंतर हे जल तुम्हाला रुईच्या मुळांना अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना ओम हन हनुमंते नमः, ओम हन हनुमंते नमः असा या मंत्राचा जप करायचा आहे. आता या दोन्ही वस्तू अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर रुईच्या झाडाची 11 पानं तुम्हाला घ्यायची आहेत. ही पानं तुम्ही कशासाठी तोडत आहात तशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर त्या झाडाची 11 पानं तोडून तुम्हाला घरी आणायची आहेत. स्वच्छ धुवायची आहेत आणि प्रत्येक पानावर तुम्हाला लाल चंदनाने राम हा शब्द लिहायचा आहे. त्या पानांची एक माळ बनवायची आहे आणि ही माळ घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे. आणि तिथे जाऊन तुम्हाला ही माळ जी आहे तर ती भगवान हनुमानांना अर्पण करायची आहे. त्यांच्या गळ्यात घालायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालीसेचा पाठ करायचा आहे. आणि दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. एवढंच नाही तर तुम्ही जेव्हा या झाडाला जल अर्पण करणार आहात, त्याचबरोबर दिवा लावणार आहात, तर या दोन्ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श झाडाच्या खोडाला करायचा आहे. डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि भगवान हनुमानांचं नामस्मरण करून तुमची इच्छा, मनोकामना जी काही आहे तर ती सुद्धा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे. यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे वडाचं झाड. तर पहा, हनुमानांना वडाच्या झाडाच्या सावलीत ध्यान करणं हे खूप जास्त आवडत होतं आणि ते नेहमी वडाच्या झाडाखाली बसूनच ध्यान करायचे. आणि तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की वडाच्या झाडाखाली बऱ्याच ठिकाणी हनुमानांची मूर्ती किंवा फोटो हा बघायला मिळतो. कारण ते झाड त्यांना खूप जास्त प्रिय होतं आणि त्या झाडाखाली त्यांचं वास्तव्य होतं. म्हणून या दिवशी वडाच्या झाडाच्या
झाडाची पूजा केल्याने त्यांचा आपल्याला भरभरून असा आशीर्वाद हा प्राप्त होतो। तसेच भगवान हनुमानांना शिवाचा अवतार सुद्धा म्हटलं जातं आणि भगवान शिवशंकर हे सुद्धा या झाडामध्ये वास करतात आणि म्हणून आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। त्यानंतर एक तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तेल घालायचं आहे आणि हा दिवा आणि हे जल घेऊन तुम्हाला जायचं आहे वडाच्या झाडाजवळ। तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे वडाचं झाड असेल तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर हे जल तुम्हाला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि एक तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा जो कलाव्याचा धागा असतो ज्याला मौली धागा असंही म्हटलं जातं तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा धागा या झाडाच्या खोडाला तुम्हाला गुंडाळायचा आहे किंवा झाडाच्या फांदीला बांधला तरी सुद्धा चालेल। जेव्हा हा धागा तुम्ही बांधणार आहे तेव्हा तुमची इच्छित मनोकामना सुद्धा तुम्हाला व्यक्त करायची आहे। या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम हन हनुमते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती प्रार्थना करून व्यक्त करायची आहे। यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड। तर पहा, चैत्र पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या चैत्र पौर्णिमेच्या पवित्र दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला आणि साक्षात पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि भगवान हनुमान हे सुद्धा वास करतात। तर या पिंपळ वृक्षाच्या पानामध्ये साक्षात धनाची देवी माता लक्ष्मीचा वास असतो। या पिंपळ वृक्षाच्या खोडामध्ये भगवान श्री हरी विष्णू वास करतात आणि या झाडाच्या मुळामध्ये भगवान हनुमानांचा वास असतो आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडाखाली हनुमान चालिसेचं वाचन केल्याने ते अत्यंत फलदायी मानलं जातं। तुम्हाला सांगितल्यानुसार शास्त्रानुसार पिंपळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो आणि हनुमान हे शिवाचे अवतार असल्याचे ते सुद्धा पिंपळ वृक्षामध्ये वास करतात आणि म्हणूनच या पवित्र दिवशी पिंपळ झाडाची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कलश भरून घ्यायचा आहे, स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्यामध्ये मोहरीचं तेल घाला, मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फूल घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम एक दिवा जो आहे तर तो तुम्ही जो सोबत नेलेला आहे तर तो प्रज्वलित करा आणि या झाडाला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे आणि सोबतच तुम्हाला थोडीशी चणा डाळ आणि गुळ सुद्धा घेऊन जायचं आहे आणि ते सुद्धा या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे। या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहे, डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती प्रार्थना करून व्यक्त करायची आहे। यानंतरच या झाडाखाली बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून आपल्या इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे। यासोबतच पहा, हनुमानांचा वास हा रुद्राक्षाच्या झाडाखाली सुद्धा आहे, पण आपल्याकडे रुद्राक्षाचं झाड जे आहे तर ते बघा जास्त पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच 3 पैकी कोणत्याही झाडाची पूजा तुम्ही करू शकता किंवा ही तिन्ही झाडं अगदी तुमच्या जवळच असतील तर या तिन्ही झाडांची पूजा करणं तुम्हाला शक्य असेल तर तिन्ही झाडांची पूजा या दिवशी तुम्ही आवर्जून करा। तिन्ही झाडं नसतील तर एकच झाड असेल तरी तुम्ही एकाच्या झाडाची पूजा सुद्धा केली तरीही चालणार आहे, पण प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। आता सोबतच तुम्हाला या दिवशी ज्या प्रकारे भगवान हनुमानांना जी रुईची पानं अर्पण केली जातात तशीच पिंपळ वृक्षाची पानं सुद्धा अर्पण केली जातात। तुम्ही जेव्हा पिंपळ वृक्षाची पूजा करणार आहे तेव्हा पिंपळाच्या झाडाची सुद्धा 11 पानं तोडून आणायची आहेत आणि या पानावरती सुद्धा तुम्हाला जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि अशा या 11 पिंपळ वृक्षाच्या पानांची माळ करून तुम्हाला भगवान हनुमानांना अर्पण करायचे आहे। करून पहा, तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार नाही झाला तर बोला। हे उपाय जे आहेत तर ते अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे उपाय आहेत। हे उपाय केल्याने
आपल्याला प्रगतीचे मार्ग हे खुले होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या त्वरित पूर्ण होतात. जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.